तर मेहुल चौकशीच्या संबंधित 2565 कोटींच्या मालमत्तांचा लिलाव होणार आहे। मालमत्तांचा लिलाव करण्याची पीएमएलए कोर्टानं परवानगी दिली आहे। मेहुल चौकशीची 125 कोटींची मालमत्ता फसवणूक झालेल्या बँकांना देण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे। मुंबईतील सदनिका विशेष व्यापारी क्षेत्रातील 2 कारखाने गोदामांचा यामध्ये समावेश आहे। गीतांजली जेम्स लिमिटेडची मालमत्ता लिक्विडेटरला सुपूर्द करण्यात आल्याची माहिती तपास यंत्रणांकडून कोर्टात सादर करण्यात आली आहे। ईडीनं देशात 136 हून अधिक ठिकाणी छापे मारत 597 कोटींची मालमत्ता जप्त केली होती। गीतांजली ग्रुपशी संबंधित 597 कोटींची मालमत्ता, वस्तू आणि दागिने त्यांनी जप्त केलेले होते। तर गीतांजली समूहाची जवळपास 1968 अशा कोटींची स्थावर आणि जंगम मालमत्ताही यात जप्त करण्यात आली आहे। पीएनबीसी इतर बँकांची 6097 कोटींची फसवणूक केल्याचा मेहुल चौकशीवर आरोप होता।